नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। पाडळी येथे मानसिक आजारी इसमाचा विहिरीत मृत्यू। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाडळी गावात मानसिक आजारी विठ्ठल गोंगे यांनी कपडे काढून विहिरीत उडी घेतली। अग्निशामक दलाच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। बाजार सावंगी पोलीस पुढील तपास करत आहे। पाहूया पुढील बातमी। मालेगाव खुनाचा 12 तासात उलगडा, एकास अटक। मालेगाव सुजन टॉकीज परिसरात अमोल निकम या युवकाचा गळा आवळून खून करण्यात आला होता। नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 12 तासात आरोपी विशाल गवळीला अटक केली। वादातून खून झाल्याचं चौकशीत उघड झालं असून पुढील तपास सुरू आहे। पाहूया पुढील बातमी। बीडमध्ये पाणी पुरवठा अभियंता 80,000ची लाच घेताना अडला। बीड जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता मुकुंद आंधळे आणि सहाय्यक किरण हिवाळे 80,000ची लाच घेताना एसीबीने अटक केली आहे। भूमिगत नालीच्या बिल मंजुरीसाठी लाच मागितल्याचे उघड झाले असून या कारवाईत विभागात खळबळ माजली आहे। पाहूया पुढील बातमी। मोटारसायकलवर देशी दारू वाहतूक करणारा अटक। फुलब्रीत वडोद बाजार पोलिसांनी मोटारसायकलवर अवैध देशी दारू वाहतूक करणारा राजू ब्राह्मणे याला सापळा रचून अटक केली आहे। आरोपीकडून 72 बाटल्या आणि सुमारे 47,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। पाहूया पुढील बातमी। वडोद बाजारमध्ये देशी दारू वाहतूक करणारा अटक। वडोद बाजार पोलिसांनी निलोड जवळ सापळा रचून मोटारसायकलवर 72 देशी दारूच्या बाटल्या वाहतूक करणारा राजू ब्राह्मणे याला अटक केली। सुमारे 47,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। पाहूया पुढील बातमी। फार्मसी पेपर फोडणाऱ्या प्राध्यापकाला अटक। फुलब्रीत श्री गोरक्ष फार्मसीच्या कॉलेजमधील प्राध्यापक ज्ञानेश्वर निंगोळे यांनी परीक्षेचा पेपर मोबाईलवर फोटो काढून व्हॉट्सअपवर लीक केला। विद्यापीठाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। पाहूया पुढील बातमी। झरी जामणी तालुक्यात खुनी नदी पुलावरून पाणी गेल्याने पाटणबोरी मांडवी झरी मार्ग 3 तास बंद होता। शाळकरी विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये अडकले होते। पाऊस कमी झाल्यावर वाहतूक सुरळीत झाली। पुलाचे काम वर्षापासून रखडले असून नागरिकांमध्ये नाराजी आहे। पाहूया पुढील बातमी। दत्तनगरमध्ये पाणी तुंबल्याने नागरिक त्रस्त। नाशिक अंबडमधील दत्तनगर वॉर्ड 27 मध्ये रस्त्यावर पावसाचे गढूळ पाणी साचल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। पाण्याची पाईपलाईन फुटून दूषित पाणी पुरवठा होत असून साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे। मनपाच्या दुर्लक्षावर नागरिक संतप्त आहेत। पाहूया पुढील बातमी। अतिक्रमण कारवाई विरोधात नागरिकांशी निवेदन। नाशिकच्या तिरुपती नगरमधील नागरिकांनी महसूल मंत्री बावनकुळे आणि विभागीय आयुक्त वाघ यांची भेट घेऊन मनपाच्या अतिक्रमण कारवाईपासून सुटका मिळावी यासाठी निवेदन दिले। अधिकाऱ्यांनी विषय तहसीलदार आणि मनपाकडे मांडण्याचा सल्ला दिला असून नागरिकांनी पाठपुरावा करण्याचे आवाहन केले आहे। पाहूया पुढील बातमी। दैठणा घाट अॅट्रॉसिटी प्रकरणात आरोपी मोकाट कुटुंबियांची एसपीकडे धाव। दैठणा घाटमधील सरपंच बापूराव उधारे यांच्या कुटुंबावर जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असूनही आरोपी मोकाट आहे। सततच्या त्रासामुळे घाबरलेल्या उधारे कुटुंबियांनी एसपीकडे तात्काळ अटकेची मागणी केली आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.